नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। मनसे कार्यकर्त्यांनी वालीव रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये केले आंदोलन। आज दिनांक 24 जुलै रोजी वालीव वसई येथील रस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निदर्शने व आंदोलने करण्यात आली। यावेळी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अवघ्या काही दिवसांच्या पावसात वसई विरारच्या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे सामान्य नागरिकांना तसेच वाहन चालकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे। या खड्ड्यांमुळे वाहनांची गती संथ होते आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होते। अशा परिस्थितीत रुग्ण, गरोदरबाई किंवा कामावर जाणाऱ्या नागरिकांना तासनतास तात्काळत राहावे लागते। तसेच वाहन चालवताना खड्ड्यांमुळे अपघात होतात। वारंवार शासनाला इशारा दिल्यावर रस्त्याची डागडुजी केली जाते, परंतु हे निकृष्ट दर्जाचे काम पाण्याबरोबर वाहून जात असल्याचे दिसून येते। वसई विरार नालासोपारा येथे बऱ्याच ठिकाणी खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, परंतु प्रशासनाला काही एक फरक पडत नाही। गेल्या 15-20 दिवसांपासून आम्ही हे साखळी आंदोलन करत आहोत, परंतु कोणाची दखल घेण्याची तयारी नाही। जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या माध्यमातून वसई विरार असे पूर्ण मोर्चा काढण्यात येईल आणि जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही माननीय आयुक्तांना नगरपालिकेच्या खाली उतरू देणार नाही, असे मनसे कार्यकर्ते यावेळी म्हणाले। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। सर, आज आपण उभे आहे वालीव नाक्यावर। ते तुमच्या पाठी लिहिलेलं आहे आय लव्ह वालीव आणि ते रस्ते आहे जे तुम्ही त्याचा मुद्दा घेतला आहे त्याच्याबद्दल तर तुम्ही काय सांगणार? असं तुम्हाला वाटतो का की आय लव्ह वालीव? विषय कसा आहे, हे जे आय लव्ह वालीव हे आमच्या लोकांचं वालीवर एवढं प्रचंड प्रेम आहे। त्या प्रेमाखातर आमचे स्थानिक नगरसेवक श्री प्रफुल्ल पाटील साहेब यांनी हे आय लव्ह वालीवचं लावलं आहे। आमच्या मनात पण वालीवचे खूप आदर आहे, पण हे रस्त्याची अवस्था नाही, ते लिहिलं आहे ते चांगल्या प्रमाणे लिहिलं ते तर बरोबर आहे। सर, त्याबद्दल मी हे सांगतो की रोडची काय परिस्थिती आहे, ते महानगरपालिका याच्यावर काय लक्ष देते? महानगरपालिकेला अनेक पत्र दिले, अनेक आंदोलनं केली, तरी त्यांच्या लक्षात येत नाही आहे। त्याची जे चुकीचा एवढा कारभार आहे यांचा। आता तर हे जे खड्डे पडले त्याच्यामध्ये कपची वगैरे टाकून काहीतरी थातूर काम चालू आहे। फक्त माती टाकून काम चालू आहे, थूक लावायचं का? आंदोलन घेतली महानगरपालिका विरार कार्यालयावर, तिथं आयुक्ताचं आम्ही बंद करून ठेवू त्यांना नगरपालिकेवर। मग तुम्हाला असं वाटतंय का एवढं आंदोलन करून प्रशासन जागं होईल? बऱ्याच प्रमाणात मध्ये जागे झालेत, पण ते लोक काय थातूर कपची टाक, रेती टाक हे करून काम थोडं होतात। त्याच्यामुळे उलट अपघात वाढले। ते कपची उडते, कुणाला लागते। विरारमध्ये पण असा एक अपघात झाला त्या खड्ड्यामुळं, असे बरेचसे अपघात इथे झालेले आहेत। तर त्या यांचं विरारमध्ये एक टीचर मेली होती, एक टीचर एक खड्डे बदलले फक्त खड्ड्याच्या कारणामुळे। असे एवढे जीव स्वस्त झालेत काही महानगरपालिकेचा आधार करायचं काय? महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याचं करायचं काय? महानगरपालिकेचा कारभार, महानगरपालिकेचा कारभार, महानगरपालिकेचा कारभार राजसाहेब ठाकरे यांचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। सर, आज तुम्ही मुद्दा घेतलाय रस्त्यांच्या खड्ड्यामध्ये, त्याच्याबद्दल सर तुम्ही काय बोलणार? याच्या दुसरा पण एक मुद्दा तुम्ही घेतला होता तिकडे कामान रोडला, अजून तुमची सुनवाई झाली नाही साहेब। बरोबर। महानगरपालिकेच्या आम्ही वसई विरारमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रभाग समितीला आमचे पदाधिकारी आंदोलन घेऊन सर्व प्रभाग समितीमध्ये निवेदन दिलेले आहेत आणि पूर्ण संबंध वसई विरारमध्ये एवढे खड्डे झाले। तुम्ही आता बघता इथं दुनियाभरची ट्रॉफिक आहे रस्त्यानं, हे काही कारण नाही, फक्त या खड्ड्यामुळं। तुम्ही इथं इंडस्ट्रियल एरियामध्ये गाड्या झाल्या, दिवसभर ट्रॉफिक, लोकांचा धंदा करणं मुश्किल झालेलं आहे। तुम्ही नाईकपाडा ते हायवेला जायचा रस्ता बघा, तुम्ही गोराणी ते अगरवालला जायचा रस्ता बघा, शांतीनगर ते धानेला जायचा रस्ता बघा, संबंध खड्डे एवढे दुनियाभरचे खड्डे झालेले आहेत। आणखीन इथं महानगरपालिकेला लाखो रुपये, करोडो रुपये टॅक्स जमा होतो कंपनीला, एवढ्या कंपनीला त्रास होतो। आज इथं धंदा करणं मुश्किल झालं, इथून कंपन्या बाहेर निघायची वेळ आली, तरी पण महानगरपालिके दुर्लक्ष आहे। या कंपन्या बाहेर गेल्या तर इथल्या स्थानिकांचा रोजगार, याच्यावर किती मोठा प्रश्नचिन्ह आहे। ह्या कुठल्याही गोष्टीचं लक्ष नाही आणि या रस्त्याच्या याच्यामुळे एवढे अपघात होतात इथं आणि हे लोक थातूर काम करतात, रस्त्यावर कपची टाकतात आणि त्या कपची किती लोकांना उडून लागले। आज किती लोक हॉस्पिटलमध्ये आहेत, याचं यांना कुणाला ताळमेळ नाही। ह्या सर्व जिम्मेदारी घेणार कोण? ह्याच्यामध्ये अपघात झाला एक खड्ड्याच्या बदल एक टीचर विरारला
जगन्नाथ सांगतात त्याला ते एरियाला तिकडे पण एक बाय मेली आहे आता हे खड्ड्याच्या बदल आहे. जागी जागी बरेच ठिकाणी असे झालेत अपघात. किती लोक प्रेग्नन्सीचे त्यांचे प्रॉब्लेम झाले आहेत खड्ड्याच्या ह्याच्यामुळं 2-2 तास 3-3 तास ट्रॉफिकमध्ये अडकून राहतात. डिलेवरीला प्रॉब्लेम झाला. असे कितीतरी किस्से आहेत. कोणी येत नाहीत ते लोकांपर्यंत समोर येत नाहीत पण आम्हाला सगळे समजतात. आज किती दिवसापासून आम्ही 15-20 दिवसापासून आमचं रेग्युलर आंदोलन चालू आहे. साखळी आंदोलन चालू आहे. कुणाची काही दखल घ्यायची तयारी नाही. आता सन्माननीय जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव साहेब यांच्या माध्यमातून वसई विरार पूर्ण एक संबंध मोर्चा काढणार आणि आयुक्ताला नगरपालिकेच्या खाली उतरू देणार नाही जोपर्यंत हे काम होत नाही तोपर्यंत.